स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर सक्ती व दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। स्मार्ट मीटरची सक्ती झाल्या सोलापुरामध्ये, सक्ती व्हायला नाही पाहिजे। आम्ही वारंवार 1 वर्ष झालं निवेदन दिलं, आंदोलन केलं, तरी सुद्धा सक्ती चालू आहे। मोदीने अदानीसाठी आणलेलं हे स्मार्ट मीटरचं एजन्सी आहे का? त्याचे गुन्हेगार येतात, परत मीटर काढतात, ते मीटर बसवून जातात। एक तर त्या मीटरमध्ये बिलं भरपूर यायला लागले, असं नाही व्हायला पाहिजे ना। पण पूर्ण शहरात मुख्यमंत्री म्हणतात विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये सक्ती नाही म्हणतात, मग तुम्ही का सक्ती करता? कशासाठी करता? जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, संतोष केंगनाळकर व महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ग्राहकांच्या तक्रारी मांडण्यात आल्या। थेट ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज करून मीटरची सक्ती केली जात होती। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज शहराचे जे अधिकारी आहेत MSEBचे त्यांना आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं की जर कुठल्याही प्रकारची सक्ती आणि जे गुन्हेगार आहेत, तुम्ही ज्यांना काम दिलं आहे ते गुन्हेगार आहेत, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही तपासा। आमच्या संमतीशिवाय जर त्यांनी लावायचा प्रयत्न केला तर आम्ही झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही। साहेबांनी मान्य केलं की आम्ही सोसायटीच्या चेअरमनला ते सगळ्यांना कळवतो, मगच आम्ही मीटर बसवतो। परंतु मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की एवढा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिला नव्हता। विधानसभेत त्यांनी काय सांगितलं की स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही, परंतु हे प्रीपेडच मीटर आहे, आत्ता बसवायला लागले तर नंतर प्रीपेड करायचं आहे। एवढा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितला नाही। असल्या खोटारड्या मुख्यमंत्र्याचा मी निषेध करतो। गेल्या अनेक दिवस झाला आमचा विरोध आहे। जे स्मार्ट मीटर सक्तीनं बसवतात, सक्तीनं बसवत असताना MSEBच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी एजन्सी दिलेल्या आहे, पण ते एजन्सीमध्ये सगळे गुन्हेगार भरले आहेत। त्या गुन्हेगाराला आमचा विरोध आहे। जायचं अपार्टमेंटच्या खाली जाऊन ताबडतोब मीटर बदलायच्या, जुन्या मीटर काढून स्मार्ट मीटर बसवायच्या। स्मार्ट मीटर बसवलं बिल तर जास्त येतंच, पण हा अन्याय आमच्यावर कशाला? ही जनतेतला एक रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं सगळे पदाधिकारी आलो आहोत। आम्ही MSEB असू द्या, महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। ज्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की स्मार्ट मीटर असू दे आणि कुठला असू दे, आम्ही सक्तीचं करणार नाही, पण सक्तीचं करणार नाही तर खालचे लोक दादागिरी का करतात? ह्याचा आम्ही जाब विचारण्यात सगळेजण आलेलो आहोत आणि अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारू। अधिकाऱ्यांना म्हणून आम्ही सक्ती करणार नाही आणि जे कोण दादागिरी करतात त्यांना आम्ही कारवाई करू। माझे सहकारी महेश धाराशिवकरांनी सांगितलं, या एजन्सी नेमला जे गुन्हेगार आहेत त्यांचे नाव, पत्ता, ते कुठले राहतात, कोण आहे, त्या तुमच्या ऑफिसला लावावं असे आम्ही विनंती केली। अन्यथा जर असे जर गुन्हेगार आला तर आम्ही शिवसेनेने ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही। कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी तक्रारींची दखल घेत संबंधित अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले। तसेच सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्मार्ट मीटर बसवण्यात येतील व संबंधित कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाईल असे सांगितले। ग्राहकांवर जबरदस्ती झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला।